हाय मंडळी. तर चला आपण आज दोडक्याची भाजी बनवणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर रेसिपी एकदम मस्त होणार आहे आपली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, दोडक्याची भाजी खाल्लेली चांगलीसुद्धा असते आणि छानसुद्धा होणार आहे रेसिपी. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर चला, अशी बनलेली आहे भाजी. तर बघताय तुम्ही, खूप छान दिसत आहे आणि एकदम खायला सुद्धा जबरदस्त झालेली आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर नमस्कार सर्वांना, यस ताई ऑफिशियल या चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते. तर इथं मी एक दोडका घेतलेला आहे. पहा, दोडका एकदम ताजा आणि एकदम फ्रेश आहे. तर बघू शकता. तर आपल्याला दोडक्याची अशी साल काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी स्वच्छ करत आहे दोडका. पहा, रेसिपी एकदम सोपी आहे आणि खायला सुद्धा भन्नाट होणार आहे. तर नक्की तुम्ही एकदा करून पहा. दोडका खिसून घेतला मी आणि त्याचे असे आपल्याला कापसुद्धा करून घ्यायचे आहेत. असे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामधनं मी काप करून घेतलेले आहेत. तर आपल्याला काप करून झाले की पाण्यात टाकून घ्यायचा आहे दोडका आणि धुवून सुद्धा घ्यायचा आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने मी काप केलेले आहेत. तर भाजीसाठी लागणारं सामान, खोबरं घेतलेलं आहे मी थोडंसं आणि लसूण सुद्धा घेतलेलं आहे. तर लसूण सोलून घ्यायचं आहे, खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि त्याचं वाटण काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर खोबरं, लसूण आणि कोथिंबीर याचं मी वाटण काढून घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले घेतलेले आहेत मी. वाटण जे काढलेलं होतं ते पण घेतले. शेंगदाण्याचं कूट आहे, चवीनुसार मीठ घ्यायचे आणि हे सगळे गरम मसाले आहेत. तर बघू शकता मसाले काय काय आहेत. तर आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून मसाला तयार करायचा आहे याचा. तर अशा पद्धतीने मी मसाला तयार करून घेतलेला आहे. आता दोडक्याच्या फोडीमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे मसाला. तर पहा, अशा पद्धतीने मी मसाला सगळा भरून घेतलेला आहे दोडक्यामध्ये. तर आता आपल्याला फोडणी घालायचं आहे. तर इथं कढई गरम करायला ठेवली, तेल टाकून घेतलेलं आहे. मोहरी आणि जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी टाकून घ्यायची. याच्यात दोडके घालून घ्यायचे आहेत आणि सगळं तेलामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. तर इथं दिसत नाही आहे मिक्स केलेलं, मी दाखवलेलं नाही आहे, पण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला थोडंसं वाफलून घ्यायचं आहे दोडका, जेणेकरून दोडक्याच्या भाजीला खूप छान चव येणार आहे. म्हणून मी झाकण ठेवून घेतलं होतं एक 3 ते 4 मिनटासाठी आणि गरम पाणी मी टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला ग्रेव्ही जेवढी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकू शकतो. मी जास्त पातळ नाही दोडका करणार आहे, अगदी थोडीशी भाजी करणार आहे, म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतले. आता मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. छान अशी भाजी शिजू द्यायची आहे आपल्याला. तर पाहू शकता, अशा पद्धतीने तयार झालेली आहे भाजी. आणि जास्त सुक्की पण नाही करायची, तर आपल्याला थोडीशी ग्रेव्ही ठेवायची, जेणेकरून भाजी खाताना सुद्धा मजा येणार आहे. तर अशा पद्धतीने झालेली आहे. पहा,
व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल, भाजी तुम्हाला आवडली असेल दोडक्याची, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून द्या.